आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशामक विभागामार्फत जेपी डॅम येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी यांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबतच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती, पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका, बचाव कार्य आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये अग्निशामक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर केलं। या मॉक ड्रिलची पाहणी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी केली। यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेली साधन सामग्री, बचाव पथकांची तयारी आणि आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली। अंबरनाथ तसेच परिसरात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षतेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। अशा प्रकारच्या मॉक ड्रिलमुळे संबंधित यंत्रणांचा समन्वय वाढण्यास मदत होते आणि प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी तत्काळ व प्रभावी प्रतिसाद देता येतो। ही संपूर्ण मॉक ड्रिल नगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या बचाव साहित्य आणि उपकरणांच्या साहाय्याने पार पाडण्यात आली आहे। अग्निशमन विभागाचे प्रमुख सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या सरावात सक्रिय सहभाग घेतलाय। मान्सूनपूर्व तयारीच्या दृष्टिकोनातून जर अंबरनाथ शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर परिस्थिती वगैरे उद्भवली तर त्याबाबत सराव म्हणून आजचं हा उपक्रम घेण्यात आलेला आहे। यामध्ये अंबरनाथ नगर परिषदेतील अग्निशमन विभागातील अग्निशमन विभाग प्रमुख श्री सोनवणे साहेब आहेत। आज या ठिकाणी माननीय नगराध्यक्षही उपस्थित आहेत। सर्व अग्निशमन कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे नगर परिषदेकडे जे प्राप्त साहित्य आहे, बोटी आहेत प्राप्त झालेल्या, लाईफ जॅकेट आहेत, त्याचा एक सराव या ठिकाणी घेतलेला आहे की ज्या दृष्टिकोनातून प्रशासन मान्सून जरी आला आणि जास्त काही पूर परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी सज्ज आहे। तर आनंदनगर MIDCमध्ये नगरपालिका अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये जो जेपी डॅम आहे रेल्वेचा, या ठिकाणी आपण आज प्री मान्सून मतलब मान्सून पूर्व तयारीचाच एक भाग म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशानुसार दरवर्षी आपण पावसाळ्यापूर्वी या मॉकड्रिलचं आयोजन करत असतो। नगरपालिका प्रशासनामार्फत जे काही अग्निशमन विभागाला बचाव साहित्य वगैरे सर्व देण्यात आलेलं आहे, त्याचाच एक सराव शिबिर म्हणून या ठिकाणी सर्व विभागांसाठी आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आम्ही नगरपालिका सर्व कर्मचारी, अधिकारी, पोलीस प्रशासन, पूर्व पोलीस स्टेशन, पश्चिम पोलीस स्टेशन, महसूल डिपार्टमेंट, तहसीलदार कार्यालय या ठिकाणी सर्व कार्यालयांनी उपस्थिती दर्शवून या मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतलेला आहे। तसेच अंबरनाथ शहराच्या नगराध्यक्षा तेजश्रीताई करंजुले पाटील आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी गायकवाड साहेब यांनी सुद्धा येऊन या मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला। जे काही पावसाळ्यामध्ये आपला हा जो परिसर आहे अंबरनाथ तालुका हा फ्लड बाधित आणि पावसाचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये असते। तर त्या दरम्यान गेल्या अनेक वर्षांचा जो आपण अभ्यास केला असता तर 26 जुलै 2005 असो किंवा 2019 महालक्ष्मी एक्सप्रेस सामटोली येथे अडकलेली, 2021चा महापूर, तर संपूर्ण शहरामध्ये अंबरनाथ बदलापूरमध्ये पूर परिस्थिती ओढावलेली होती। आणि अशी परिस्थिती भविष्यामध्ये किंवा आगामी पावसाळ्यामध्ये जर ओढावली तर नागरिकांचा बचाव कशा प्रकारे केला जाईल, नगरपालिका प्रशासन संपूर्ण त्यासाठी सज्ज आहे। या ठिकाणी आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत, लाईफ जॅकेट्स आहेत, लाईफ रिंग्स आहेत, रस्सी, असे अनेक प्रकारचे बचाव साहित्य प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामुळे आगामी येणाऱ्या पावसामध्ये नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल सज्ज आहे, यामध्ये काही एक शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।